प्रत्येकाच्या घरातून निघाली पाहिजे. आई ही देवता आहे. आणि आम्ही म्हणत आलो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धरी. आईचे संस्कार मुलावर परिपूर्ण रीतीनं प्रतिबिंबित होतात. तुम्हाला जर विचारलं, तरुणाला जर विचारलं, तर तो पितृभाषा म्हणणार नाही, मातृभाषा म्हणतो. आणि म्हणून माताने, पालकाने तरुणावर नितांत चांगले संस्कार करण्याची नितांत गरज आहे. त्याबरोबरच तरुणांनी देखील स्वतःची जाणीव, आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदू आहोत, आमची एक संस्कृती आहे, आमची एक परंपरा आहे. ज्या परंपरेमध्ये पितामह भीष्म झाले, राजा शिबी झाला, भगवान श्रीकृष्ण झाले, बापाच्या शब्दाकरता 14 वर्ष वनवास भोगणारा श्रीराम झाला. त्याचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे आम्ही अनुयायी आहोत. याची जाण आमच्या तरुणामध्ये निर्माण करण्याची नितांत गरज आहे. माझं तरुणांना आव्हान आहे, सावधान. खरोखरच देश, राष्ट्र समृद्ध, सुखी व्हावा आणि त्याद्वारे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आणि जीवनाचा आनंद घेता यावा, याकरता संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. विचार जागृत करा. प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा. आपुला आपण करावा विचार. स्वतःचा विचार करून माझं कुठे चुकतंय, इतरांचीकडं पाहण्याची गरज नाही मला. अगोदर स्वतःकडं पहा, स्वतःला सुधारायचा प्रयत्न करा. त्यातूनच प्रत्येकाने जर असा प्रयत्न केला तर राष्ट्र चारित्र्य संपन्न, बलसंपन्न आणि आनंदमय होईल. मला तरुणांना आव्हान करायचं, सावधान. तुमच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. तुमच्यावर कोणी अन्याय करू शकणार नाही. अशा प्रकारची शक्ती तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. चारित्र्य निर्माण केलं पाहिजे. त्यातच तुमचा, कुटुंबाचा, गावाचा, प्रांताचा आणि राष्ट्राचा उदय आहे. प्रभू करो तुमच्या अंतःकरणात तशा प्रकारची जिद्द निर्माण हो.